राहण्याचा, सन्मानाचा, मानाचा, अभिमानाचा, स्वाभिमानाचा अधिकार ज्या महापुरुषामुळे मला मिळाला. गुलाब मेश्राम नावाचे कवी म्हणतात की जलाशय पाहिले की मी तडे 14 आठवतो, तड्याला लावलेली तू भीमा अंगार आठवतो, हरवले सर्व शत्रूंना बिना तलवार भाल्याने, चमकत्या लेखनीची ती करारी धार आठवतो, मनूच्या कायद्यालाही जसे तू जाडले होते, विषमता जाडणारा तो तुझा यलगार आठवतो. अरे करतो या प्रश्न आता देतो जवाब आहे, भीमा तुझ्यामुळे हा आला रुबाब आहे, भीमा तुझ्यामुळे हा आला रुबाब आहे, असे विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. एक गोष्ट लक्षात ठेवा, महिलांना माझा प्रश्न, महिलांना आपलं भाषण असंच चालते का? तुम्हाला वाटत असं इतिहास सांगायला आला, मी इतिहास सांगायला नाही आलो. कारण वक्तेचं काम झालं इतिहास सांगायचं, तुमचं काम ऐकायचं झालं. पिढ्यानपिढ्या आम्ही ऐकत आहोत, लोक सांगत आहे. तुम्ही मार आता जाऊ द्या, बोलत नाही हो, पण चुपचाप राहण्याचा माझा मिजाज नाही, मी बंडखोर आहे त्याला इलाज नाही, संघा समान नाही माझी विचारधारा, माफीस मागण्याचा माझा रिवाज नाही, क्रांती घडेल आता वाणी मधून माझ्या, अन्याय सोसणारा माझा समाज नाही. या अनुषंगाने मी तुमच्यापर्यंत पोहोचलो. महिलांना माझा प्रश्न आहे, लाडक्या बहिणी, महिला काकू, तुमच्या घरी पाहुणे आल्यावर चहा कोण करते जी? बायको करते का नवरा करते? कैमरामैन जल्दी फोकस करो इनके ऊपर, उठाओ कैमरा और तस्वीर खींच लो इनकी, ये उदास चेहरे कहा रोज मुस्कुराया करते हैं. काकू, तुमच्या घरी पाहुणे आल्यावर चहा कोण करते? नवरा करते का बायको करते? हा, इकडल्या महिला बोलतात बुवा. हा, बायको करते. पोहे कोण करते? बायकोच करते. कोणत्या ग्रंथात लिहिलं आहे जी? घरचा रोग्या बैठकीत बसते. म्हणजे पाहुणे आल्यावर महिलेनं चहा करायचा, पाहुणे आल्यावर महिलेनं पोहे करायचे, घरच्या माणसानं बैठकीत बसायचं. कोणत्या ग्रंथात लिहिलं? कोणत्याच ग्रंथात नाही लिहिलं. तुम्ही आधी झाडझुडच करायच्या कामीच्या होत्या, तुम्ही किचनचे वटे साफ करायच्या कामीच्या होत्या, तुम्ही सरपण आणायच्या, इंधन आणायच्या कामीच्या होत्या, तुम्ही गौऱ्या स्थापायच्या कामीच्या होत्या. पण या महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये एक महिला अशी जन्मायला आली, एक महापुरुष असा जन्मायला आला की ज्याने या देशामध्ये, पुण्यामध्ये, भिडेवाड्यामध्ये तुमच्या लेकरांसाठी, बहुजनांच्या मुलीसाठी पहिली शाळा काढली. तुमच्यामध्ये डॉक्टर केल्या, इंजिनियर केल्या, कलेक्टर केल्या, IPS अधिकारी केल्या. नवे तर आमच्या अमरावती जिल्ह्याच्या प्रतिभाताई पाटील या देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती झाल्या. आदिवासी समाजाच्या द्रौपदी मुर्मू जर इथे बोलत नाहीत